सगळं काही दिलं देवाने नशिबात, फक्त एका गोष्टीची कमी दिली. आणि रक्षाबंधन आणि भाऊबीज सारखे सण आले का ती गोष्ट आपल्याकडे नाही, या गोष्टीचं जरा जास्तच वाईट वाटतं त्या दिवशी. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता ते म्हणतात ना, हात धुवून ढोंगाला हात पुसावं पण पडद्याला हात नाही पुसावा, कारण की पडद्याला हात पुसायला गेलो पडदे रप्पा खाली आले आणि सणासुदीच्या दिवसाचे सकाळ सकाळ घोडे खावा लागले. मस्त आवरून घेतलं आणि टोपी घातली. आता तुम्हाला माहिती आपण भागवाधारी डायरेक्ट वावळायचं होतं म्हणून टोपी भगवीच आणली ती. मस्त बहिणीने वावळून घेतलं, सकाळ सकाळ राखी बांधली. बहिणीला म्हणलं पैसे तर काय भेटणार नाही, उलट मला 400-500 उसने दी. म्हैस लई गरिबी चालू आहे सध्या, पावसा पाण्याचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळे साऱ्या घरात मुख पांगिलेले, पर वावळायला जागा नव्हती राहिली. मग पप्पांना हळूच म्हणलं आपल्याला यंदा बांगला बांधावाच लागतोय, टॉपचा विषय करावा लागतोय गावात, विषय डायरेक्ट पंपत करून टाकू म्हणलं. मस्त बंटी शर्टची झालो. आता तिकडून आणलेलं बांगड्याचा साऱ्या गावाला प्रश्न पडला होता, तर बांगड्या पाहून घ्या कोणाच्या आणल्या त्या कोणाला दिल्यात. मस्त बंटी शर्टने देऊन कपडे बांगड्या आणलेल्या भाचीला देऊन टाकले, त्याच्या मानपान केला. नंतर ती काय म्हणते ती ऐका. आता काय परत कोणी भेटलं विचारू नका, बांगड्या आणलेलं कोणाला दिले कुठं ठेवले. आता विषय असा झाला, ते बांगड्या आणलेल्या बंटी शर्टच्या भाचीला. मस्त घरी आलो ना, आत्याने ते आलते ना, आत्याने मा अवतार पाहून आत्या मला डायरेक्ट म्हणली वावळता तू डायरेक्ट बँडवाल्यावानी दिसू राहिला. अर म्हणलं आता आपली सगळी चौ गेली गाड्या इथून पांगा लवकर. 9च्या स्पीडने बाहेर निघलो घराच्या, म्हणलं चला आता आपली सगळी गेलेली, पहिलं डोक्याचं नियोजन लावा लागून कुठेतरी. मस्त डायरेक्ट विशाल शेटची आलो, मस्त पैकी तोंडाला फेशियल बिशल मशनी फिरून घेतल्या गार. घरी आलो मम्मीला घेऊन जायचं तर मामाची तर आता पहिल्यांदा मी ज्या गोष्टीची कमी म्हणलं ना ती हीच आहे. मामाची तर गेलं का दर सणाला असं वाटत आयला मामाला पोरगी पाहिजे होती, म्हणजे विषय पंपात झाला असता. पण काय करणार आहे, मामाला पोरगी नाही. तुमच्या मामाला आहे का नाही कमेंट करा. चप्पल न्यायला आलतो नंतर जेवढला संकेत शेटच्या दुकानात. आणि आता खरं सांगायचं म्हणजे मला सांगताना सुद्धा अभिमान वाटतोय, जेव्हा माझे 400-500 फॉलोअर्स होते, माझ्या ब्लॉगला व्ह्यूज जात होते 1000-500 तेव्हा त्या माणसाच्या नजरेत आपण रील स्टार होतो. तेव्हा ते मला दुकानात गेलं तरी माझे काल आमच्या दुकानाचा व्हिडिओ विषयच नाही भाई, तू व्हायरलच होणार आहे. आणि आज खरंच व्हायरल व्हायला लागलोय, तरी मला अभिमान आहे. त्यांनी माझ्या वाईट वेळेस साथ दिली, जेव्हा माझ्या जवळचे लोक मला नाव ठेवत होते.